आता पुण्याचे वेशी अगदी तळेगावपासून मुळशीपासून अगदी कात्रजपर्यंत गेलेले आहेत किंवा त्याच्या पुढेही गेलेले आहेत. पुण्याचं वैभव हे पुण्याच्या अगदी पेठांमध्ये होतं. पण त्याच्या आधी पुणे कसं होतं? त्याच्या आधी पुण्याचा इतिहास काय होता? कोणी कोणी पुण्याच्या इतिहासाला खूप जास्ती कलाटणी दिली. आणि ह्या सगळ्याची उत्तरं वाचायची असतील आणि खरंच त्याच्याबद्दल समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक. मी स्वतः ते पुस्तक वाचल्यानंतर त्या प्रत्येक ठिकाणी गेलो. तिथे जाऊन ती ठिकाणं जी मध्ययुगीन आणि प्राचीन पुण्याची साक्ष देतात ती बघून आलो. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्याच पुणे शहराबद्दल अजून अभिमान वाटायला लागला. पुण्याचा विस्तार कसा झाला, आधीचं पुणे कसं होतं, आणि पु ल देशपांडे जेव्हा म्हणतात जुनं पुणं राहिलं नाही, तर ते खरंच जुनं पुणं कसं होतं या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळते. पुस्तकाचं नाव आहे हरवलेले पुणे. लेखक आहेत डॉक्टर अविनाश सोनने. पुस्तक नक्की वाचा. आणि अजून कुठल्या तरी वेगळ्या विषयाबद्दल तुम्हाला पुस्तकाची माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा.